आज आपण मानववादी समाजसेवा संघटना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आजचा वार्षिक अहवाल सादर झालेला आहे आणि आता पाहुण्यांचे जे आज आपल्याला लाभलेले आहेत त्याच्यामध्ये आज जे पाहुणे आपल्याच परिवारातले आहेत डॉक्टर अशोक तुकाराम पालुदे हे पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी आणि समर्पित व्यक्तिमत्व असून त्यांना वृत्तपत्र त्याच्यातले 2 प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया या माध्यमात त्यांनी जवळजवळ 44 वर्ष काम केलेले आहे। त्यांचं संपादन, बातमी लेखन, विशेष प्रतिनिधी तसेच डिजिटल मीडिया संचालन सर्व क्षेत्रात एक उल्लेखनीय अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे। त्यांना दैनिक राष्ट्रसंचार, दैनिक राज्य लोकतंत्र, दैनिक प्रभात, दैनिक पुढारी आणि दैनिक सकाळ यासारख्या प्रतिष्ठित दैनिकांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे। तसेच डिजिटल माध्यमामध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी सक्रिय असे योगदान दिलेले आहे। अनेक वेळा या सर्व वृत्तपत्रांच्या जे वार्तांकनाची जी संघटना आहे त्याच्यामध्ये त्यांनी अध्यक्षपदही भूषवलेलं आहे। हडपसर व परिसरातील पुण्याच्या नागरी, सामाजिक, राजकीय, आरोग्य, बांधकाम, शैक्षणिक विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण असे लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत। सखोल आणि समाजाभिमुख पत्रकारिता त्यांनी केलेली आहे। लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांचे जे अडचणी आहेत त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडून समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। शैक्षणिकदृष्ट्या त्यांनी त्यांची जी पदवी आहे ते काम करत असताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ते बीजे म्हणजे बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि एमजे ही पदवी त्यांनी प्राप्त केली असून त्याच्यातच म्हणजे डॉक्टरेट त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्यांना मानद पीएचडी पदवी सुद्धा बहाल करण्यात आलेली आहे। 2010 पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ते अध्यापनाचं काम करत आहेत। अनेक विद्यार्थी आज त्यांच्या पत्रकारितेमुळे आणि मार्गदर्शनामुळे त्यांच्या कार्याचा एक गौरव म्हणून त्यांना विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत आणि आज आपल्याला असे 2 व्यक्ती या ठिकाणी लाभलेले आहेत। त्याच्यामध्ये सुभाष नवले सर या दोन्ही व्यक्तींचा आज मी या ठिकाणी मानववादी समाजसेवा संघटनेचे म्हणजे उपाध्यक्ष प्रकाश रावळकर सर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आज आपण सुभाष नवले सरांचा शाल, श्रीफळ आणि गुच्छ देऊन